नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया यामध्ये स्वाध्याय 2.5 पाहणार आहोत। तर त्यामधलं आपण नवनीताचं प्रकाशनाचं पुस्तक घेऊन सर्वांनी बसायचं आहे आणि त्यामधलं पहिलं गणित आपण पाहणार आहोत। बघा, पहिल्या 6 गणित वाचा। पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती हे गणित आहे। पहिल्या 6 विषम संख्या बघा, पहिल्या 6 कोणत्या आहेत पाहूत आपण। 1 ही विषम संख्या आहे, 2 ही सम आहे, 3 विषम आहे, 4 सम आहे, 5 विषम आहे, 6 सम आहे, 7 विषम, 8 सम, 9 विषम, 10 सम, 11 विषम, बस 12। तर बघा किती विचारले आपल्याला। पहिल्या 6, हे 3 आणि हे 3, 6 झाल्या आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज करूया आपण। 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 1 26, अच्छा आले 2, 2 आणि 1 3। किती आली यांची बेरीज? सरासरी करत असताना काय करायचं, अगोदर दिलेल्या घटकांची सर्वांची बेरीज करायची। त्याची बेरीज केली आपण, ती आली किती 36। आणि आपल्याला घटक किती आहेत एकूण ते मोजायचे, 1 2 3 4 5 6। याच्यावरून पण आपल्याला कळतं, भागिले 6 यांचा भागाकार करायचा, 6 6 36। आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। पहिल्या विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी या समसंख्या होत्या आणि ह्या विषम। उत्तर आपल्याला पर्याय मिळालेला आहे, पर्याय बी, उत्तर आहे 6। त्यानंतरचं गणित पाहूया आपण। प्रश्न दुसरा मधलं पहा, वाचा शांत डोक्याने गणित। रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण मिळालेले अधिक। बघा आपण इथं करून दाखवले, रहीमला काय झाले, दिनेश पेक्षा 10 गुण अधिकचे मिळाले। जॉर्जला रहीम पेक्षा 15 गुण कमी मिळाले। बघा, जॉर्जला रहीम पेक्षा किती गुण, 25 गुण कमी मिळाले। तिघांच्या गुणाची बेरीज 235 आहे। तर जॉर्जला विचारले, जॉर्जला किती गुण मिळाले। तर जॉर्जचे गुण या पर्यायामध्ये आहेत। तर आपण एक पहिला पर्याय घेऊन पाहू, बरोबर आहे असं समजू। तर पहिला पर्याय पहा, जॉर्जला समजा 80 मिळाले गुण। तर आता बघा, रहीम दिनेश पेक्षा किती 10 ने जास्त आहेत, म्हणजे हे 15 ने कमी असणार आहे याच्यापेक्षा, आहे की नाही। 15 आणि 10 25 होतात। तर याचे गुण किती असतील मग, किंवा रमेशला जॉर्जला 80 आहेत ना, तर रहीमला किती असतील, 25 गुण जास्त असतील। बघा 80 प्लस 25 केले आपण, 5 8 आणि 2 10, म्हणजे याला किती असतील, रहीमला 105 असतील। तर आता रहीमला 105 जे आहेत ते 10 गुण जास्त आहेत दिनेश पेक्षा, म्हणजे दिनेशला किती असतील, 10 गुण कमी 105 पेक्षा, म्हणजे किती 95। आता तिघाची बेरीज येते का 235। तर आपल्याला 5 आणि 5 10, याच्यावरूनच कळाले की ही बेरीज येत नाही, म्हणजे पर्याय हे उत्तर नाही। आपण बी पर्याय घेऊन पाहूया। बघा, पर्याय बी घेऊन पाहूया। जॉर्जला मिळालेले गुण 65 आहेत असं समजू। जर जॉर्जला 65 असतील तर रहीमला किती असतील, कारण जॉर्जला 65 गुण जे आहेत ते रहीमपेक्षा 25 ने कमी आहेत। पहा गणितात बरोबर दिले की नाही। जॉर्जला जे 65 गुण मिळालेले आहेत ते रहीमपेक्षा किती गुण कमी आहेत, 25 ने। म्हणजे रहीमला 65 अधिक 25 आपल्याला करावं लागेल, मग ते रहीमचे गुण येतील। 5 आणि 5 10, 6 आणि 1 7 आणि 2 8, म्हणजे रहीमचे किती आले 80। बघा इथं लिहिले 80। आणि रहीम मध्ये आणि दिनेश मध्ये काय संबंध आहे, तर रहीमला 10 गुण जास्त आहेत दिनेश पेक्षा, म्हणजे दिनेशला किती असतील तर 70 असतील।
यांची तिघांची बेरीज किती आली पाहिजे 235. पाहूया. 5 हातचे आले 3, 8 3 11, 11 7 18, 18 6 23. बघा परत एकदा. सॉरी, हे 90 येतात बघा. यांची बेरीज 65 आणि 25 ची किती येते 90 येते. हे 90 तर हिला किती झाले 80 झाले गुण. किती झाले परत एकदा पहा. आपण काय केलं 65 गुण धरले ना जॉर्जचे. तर 65 मध्ये 25 मिसळावं लागतील आपल्याला, अधिक चेक करावं लागतील. 65 5 आणि 5 10 ला 0, हातचा आला 1, 6 आणि 1 7 8 9, 90 येते त्यांची. हे 90 झाले. रहीमचे गुण किती 90, हे झाले 80. यांची बेरीज करूया आपण. 5 आलं. आता बघूया यांची 9 8 17, 17 आणि 6 23, 235. म्हणजे आपण जो बी पर्याय घेतलेला होता 65 तो बरोबर आलेला आहे. बेरीज आपल्याला काळजीपूर्वक करायची, गडबडीत वेळेच्या अभावी चुकू द्यायची नाही. तर 90 होते हे. तर त्यानंतरचं पाहूया आपण. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूयात आपण स्वाध्याय 2.5 मधला. बघा, एका वर्गातील 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्ष म्हणजे 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज काय आहे? बेरीज 46.5 वर्ष म्हणजे 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचं वय किती? बघा, हे गणित अतिशय सोपं आहे आणि या गणितामध्ये तुम्हाला कळलं की 5 मुलांचे सरासरी वय आहे 11.5 किंवा 11.5. किती मुलांचं सरासरी वय आहे? तर 5 मुलांचं आहे. म्हणजे त्याला 5 न गुणल्यावर आपल्याला काय मिळेल? त्याची वयाची बेरीज मिळेल. बेरीज 5 5 25, 5 2, 5 1 5 2, 7 5 1 5, 57.5 म्हणजे 57.5 वर्ष हे मुलांचं वयाची बेरीज आली. ही काय आली? बेरीज. तर बघा, आता ही किती मुलांची आहे? 5 मुलांची वयाची बेरीज आलेली आहे. आता आपल्याला काय सांगितले गणितात परत? 4 मुलांच्या वयाची बेरीज 46.5 आहे. तर 5व्याचं वय किती असेल? पर्याय आपल्या समोर आहे. तर बघा, ही 5 मुलांच्या वयाची बेरीज आहे, ही 4 मुलांची आहे. 5 मुलांच्यातून 4 मुलांच्या वयाची बेरीज वजा केली आपण तर 5व्याची येऊन जाते. 5व्याचं वय येऊन जातं. ही 4 मुलांची बेरीज आहे, ती आपण वजा करायची 4 मुलांची. बघा, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 6 गेले 1, 5 मधून 4 गेले 1, दशांश खाली दशांश म्हणजे 11 वर्ष. 5व्याचं वय किती? 11 वर्ष. पर्याय ए. पहा परत एकदा, अतिशय सोपं गणित आहे. 5 मुलांचं सरासरी वय दिले. ही वयाची बेरीज नाही, सरासरी वय आहे 11.5 वर्ष. मग 5 मुलांचं सरासरी वय 11.5 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 5 मुलांची किती आली? 57.5. मग 4 मुलांची वयाची बेरीज आपल्याला गणिताचं सांगितलेलं आहे बघा. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज 46.5 आहे. 5 मुलांमधून 4 मुलांच्या वयाची बेरीज वजाबाकी केली तर उत्तर आलं 11. चला, त्यानंतरचा प्रश्न. हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 4 पहा, सरासरीवरच आधारित आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. ही काय आहे? 12 सरासरी. 3 संख्यांची सरासरी किती आहे? 12 आहे. त्यापैकी 2 संख्या 13 व 15 असतील. तिसरी संख्या कोणती? बघा, अतिशय सोपं गणित आहे. 3 संख्यांची सरासरी किती आहे? 12 आहे. किती संख्यांची सरासरी आहे ती? 3 संख्यांची. 12 त्रिक 36. सोपं. 3 संख्यांची बेरीज काय आली मग? 36 आली. त्यापैकी 2 संख्या आपल्याला माहित आहेत, 13 आणि 15 आहेत. तिसरी संख्या कोणती? 13 आणि 15ची बेरीज याच्या 3 संख्यातून वजा करू. 2 संख्या तर माहितच आहेत आपल्याला. 5 आणि 3 8, 1 आणि 1 2, 28 वजा केले. उत्तर किती येईल? वजाबाकी करा.
हे नाही, हिची वजाबाकी केली तर 2, इथं 16 झाली, 16 मधून 8 गेले, 8 राहिले, म्हणजे हे 0. उत्तर आपल्याला मिळाले. तिसरी संख्या काय आहे? पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. अतिशय सोपं गणित होतं. त्यानंतरचं 5वं गणित पहा. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर चालतो. बघा 4.5 तासात किती जातो तो अंतर? 45 किलोमीटर अंतर जातो. तर त्याचा सरासरी वेग काढा. सरासरी वेग म्हणजे प्रत्येक तासाला तो किती जातो? तर पर्याय आपल्या समोर आहेत. दर ताशी 11 किलोमीटर, दर ताशी 9 किलोमीटर, दर ताशी 10 किलोमीटर, दर ताशी 5 किलोमीटर. बघा 4.5 तासात तो किती जातो? 45 किलोमीटर जातो. तर एका तासात तो किती जातो? x जातो असं गृहीत धरू. त्यांचा तिरपा गुणाकार केला तरी उत्तर आपलं येतंय. बघा 45 गुणिले 1 भागिले 4.5 बरोबर x बरोबर. तर बघा 45 छेद 4.5 हा दशांश सोडवायचा आहे आपल्याला. म्हणजे एक स्थळानंतर दशांश असल्यामुळे याला 10 न गुणू, याला 10 न गुणू. तर उत्तर किती आलं? वरचं किती आलं? 450. शून्य इकडे देऊन टाकला, 450 सोप्या पद्धतीने. हे दशांश उडाला म्हणजे इथं आला 45 आलं याचं उत्तर. 45 1 45, 45 1 45, शून्यला 0. म्हणजे दर ताशी वेग किती आला याचा? दर ताशी वेग 10 किलोमीटर. पर्याय नंबर सी. दुसऱ्या पद्धतीने आपण गणित काढू शकतो. पर्यायातून एका तासाला 10 किलोमीटर, दुसऱ्या तासाला 20 किलोमीटर, तिसऱ्या तासाला 30 किलोमीटर, चौथ्या तासाला 40 किलोमीटर. बघा आपल्याला चाललाय किती तो? 4.5 तासात 45 चाललाय. 4 तासात 40 किलोमीटर चाललाय. तर अर्ध्या तासात परत अर्ध्या तासात किती जाईल? एका तासात जर 10 जात असेल तर म्हणजे अर्ध्या तासात तो 5 जाईल. म्हणजे अधिक 5 बरोबर अर्धा तास म्हणजे 4.5 तास. ठीक नाही? बरोबर 45 किमी जाईल. म्हणजे वेग किती आला दर तासाला? ताशी वेग 10. हे यानंतरचं गणित पाहूया आपण. प्रश्न 6वा. प्रश्न 6वा पहा. वाचायचं. तुमच्यासमोर पुस्तक आहे आणि नवनीत प्रकाशनाचं पुस्तकातलं आपण स्वाध्याय 2.5 पाहत आहोत. त्यातलं हे 6वं गणित पाहत आहोत. बघा 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज बनले किती आहे? 75 आहे. तर 6वी संख्या कोणती? 6वी संख्या कोणती? 6वी संख्या या पर्यायात आहे 1. चला पाहूयात. पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15.5 दिली. सरासरी 15.5 आहे. किती संख्याची आहे ती? 6 संख्यांची. म्हणून त्याला 6 न गुणलं तर काय येईल? आता 6 संख्यांची बेरीज येईल. 6 संख्यांची बेरीज आल्यानंतर पहिल्या 5 संख्यांची बेरीज आपल्याला माहित आहे. 6 संख्यामधून 5 संख्यांची बेरीज वजा केली तर 6वी संख्या येऊन जाईल. बघा 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9, 1 सोडून दशांश गुणाकारामध्ये. बघा 6 संख्यांची बेरीज आली. आता ही काय आली? बेरीज. 6 संख्यांची बेरीज किती आहे? 93 आहे. आणि 5 संख्यांची किती आहे? 75 आहे. ही 75. ही 6 संख्यांची आहे, ही 5 संख्यांची आहे. 6 संख्यामधून 5 संख्या वजा केली 6वी संख्या येऊन जाईल. बघा हो इथं 8, इथं 13, 13 मधून 5 गेले 8 राहिले, 8 मधून 7 गेला 1 राहिला म्हणजे 18. काय आली? ही 6वी संख्या कोणती आहे? 18. अतिशय सोपं गणित होतं सरासरीवरचं. पहा काय केलं आपण? 6 संख्यांची सरासरी दिली होती आपल्याला. त्याच्यावरून आपण बेरीज आणली. किती? 6 संख्यांची किती आली बेरीज? 93 आली. 93 बेरीज आली 6 संख्यांची. आणि 5 संख्यांची बेरीज माहिती आहे आपल्याला आणि वजाबाकी केली, उत्तर आलं 18. त्यानंतरचं गणित पाहूया 7वं. त्यानंतरचं 7वं गणित पाहूया. स्वाध्याय 2.5 मधलं. त्यानंतरचं स्वाध्याय 2.5 मधलं 7वं गणित काळजीपूर्वक वाचा. एका क्रिकेटच्या खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावाची सरासरी किती आहे? 28 आहे. 24 इनिंगच्या
तर त्याने 5व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्यांची सरासरी इनिंग होईल. आधी बघू आपण 24 इनिंग झाल्यात म्हणजे 24 मॅच झाल्यात, त्यांच्या धावांची सरासरी किती आहे 28 आहे. 28 गुणिले म्हणजे 24 करूयात म्हणजे धावा येतील आपल्याला. काय येतील 24 इनिंग मधल्या धावा येतील. 8 चौक 32, हातचे आले 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11. इथं बघा 28 दोन्ही डायरेक्ट 56 लिहून टाकतो. यांची बेरीज करूया. 2 6 आणि 1 7 5 आणि 1 6. 672 धावा आहेत ह्या. किती आहे काय त्या धावा रन किती मॅच मधले आहेत हे 24. किती इनिंग मधले 24 इनिंग मधले. आता 25 इनिंग मध्ये सरासरी किती आली पाहिजे 29 आली पाहिजे. सरासरी किती आली पाहिजे 29 आली पाहिजे. म्हणजे 25व्या इनिंग मध्ये किती रन काढावं त्यांनी आणखी ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी, तर त्यांची सरासरी 29 येईल. बघूया आपण आता याच्यातला एक पर्याय टाकूया. 53 पर्याय टाकूयात. पर्याय 4 आणि येते का बघूया. आपण 53 टाकले बघा. 672 मध्ये 53 रन आहे की नाही. किती धावा वाढवायत 53 धावा बघू आपण. 3 आणि 2 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 6 आणि 1 7. 725 रन काढल्यावर येतात का 29 सरासरी पाहू. 725 रन झाले, धावा झाल्या आणि त्या धावा काय करायच्या किती इनिंग मध्ये काढलेल्या आहेत 25 इनिंग मध्ये काढलेले म्हणजे भागविले 25 करावं लागेल. आता जर सरासरी 29 आली तर हा पर्याय बरोबर येईल, नाहीतर दुसरा पर्याय बघावा लागेल. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. बघा 25 1 25, 25 दोन्ही 50 उरले किती 12 उरले बघा. 12 उरले. आता झाले किती 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50 आणि 22 उरले. किती उरले 22 उरले. हे लक्षात घ्या. त्यांचा भागाकार 725 परत करूया आपण. 725 भागिले 25. 25 1 25, 25 दोन्ही 50 म्हणजे उरले किती 22. झाले किती मग इथं 225 झाले. हे 5 आणि हे उरलेले 22. हा आता 25चा पण आपण परत म्हणायचा आहे. 25 25 1 25, 25 दोन्ही 50, 25 3 75, 25 चौक 100, 25 5 सव्वाचे, 25 सक 150, 25 7 175, 25 8 200 आणि 25 9 225. 25 9 225 म्हणजे 29 सरासरी आलेली आहे. किती धावा काढल्यानंतर जास्तीच्या 53 धावा काढल्यानंतर. पहिल्या धावा किती होत्या 24 इनिंग मध्ये 28 सरासरी होती म्हणून आपण 28 आणि 24चा गुणाकार केला मग ते 672 धावांची संख्या आली. 672 मध्ये किती धावा वाढवाव्यात म्हणजे त्यांची सरासरी 29 येईल. तर 672 मध्ये एक आपण पर्याय डी घेतला आणि 53 धावा अधिकच्या केल्या मग 672 आणि 53 725 आलं. 725 धावा आल्या तर त्यांची सरासरी 29 येते का. तर 725 ला आपण काय केले 24 इनिंगनं नाही तर या 25 इनिंगनं भागितले जेणेकरून त्यांची सरासरी 29 येण्यासाठी किती रन करावे लागतील त्यांना जास्तीचे 53 रन करावे लागतील. अशा पद्धतीनं हे गणित आहे. थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचं या याच्यातलं शेवटचं 8वं गणित पाहू. पहा नवनीतच्या पुस्तकातलं 8वं गणित. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या आहेत. पेट्या किती आहेत 128 आहेत. पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी केल्या भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. किती पेट्या लागतील तितक्याच गोळ्या भरणार बघूया आपण. एका पेटीत किती आहेत 36. अशा पेट्या किती आहेत 128. बघा 128 पेट्या आहेत त्याच्यामध्ये 36 गोळ्या आहेत. एका पेटीत 36 गोळ्या आहेत तर एकूण गोळ्या किती होतात पाहू आपण. 8 सख 48, हातचे आले 4, 6 दोन्ही 12, 12 4 16, हातचा आला 1, 6 1 6 आणि 1 7, 3 8 24, हातचे आले 2, 3 दोन्ही 6, 6 2
8, 3 1 3, यांची बेरीज 8, 6 4 10 शिला 0, हातचा आला 1, 7 1 8, 8 8 16, 16 शिला 6, हातचा आला 1, 3 1 4, 4608 काय आहेत गोळ्या. त्या 128 पेट्यामध्ये भरलेल्या प्रत्येक पेटीत 36 गोळ्या आहेत. अशा म्हणून गोळ्यांची संख्या किती झाली 4608. आता काय करायचं आपल्याला, तर गोळ्या 4 आणि एका पेटीतच 4 गोळ्या कमी भरल्या. किती भरल्या म्हणजे किती भरल्या 36 च्या ऐवजी गोळ्या त्या 4 ने कमी म्हणजे 32 भरल्या. तर एकूण गोळ्या आणि भागिले 32 करायचं, जेणेकरून काही किती पेट्या लागतील ते येईल. चला बघूया. 32 एक असं मोठा भागाकार असा करूया आपण 4608 भागिले 2. 32 एक 32, 32 दोन्ही 64 मोठे होतात म्हणून 32 एक 32. 6 मधून 2 गेले, 4 4 मधून 3 गेले 1. आता राहिले वरचा 0 खाली घेतला. आता 32चा पाडा प्रत्येकाला पाठ असेल असं नाही, आपण करून पाहूया. 32 त्रिक 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, खूपच लहान व्हायले 140 आहेत आपल्याकडे. 32 चोक पाहू, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 128 होतात. 128 बसतील आहे की नाही. 32 चोक 128. त्यानंतर काय करायचं, ही वजाबाकी करूया. इथं 3, इथं किती झाले 10, 10 मधून 8 गेले 2, 3 मधून 2 गेले 1, 0 0. आता वरचे 8 खाली घेतले आपण. 128 आपण परत एकदा 32 चोक 128 अशा पद्धतीने वजाबाकी केल्यावर उत्तर 0 येऊन जाईल आणि आपला भागाकार आलेला आहे. म्हणजेच 144 पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आपण काय काय केलं होतं. एका पेटीमध्ये 36 गोळ्या होत्या, अशा 128 पेट्या होत्या. तर एकूण पेट्यामध्ये 128 पेट्यामध्ये गोळ्यांची संख्या किती झाली 4608. मग 4 न गोळ्या कमी केल्यात ना, 36 होत्या त्याऐवजी किती केल्यात 4 न कमी म्हणजे 32 केल्यात. गोळ्याची संख्या तर तेवढीच आहे एकूण झालेल्या. मग आता पेट्या कमी लागतील का जास्त लागतील हे काढण्यासाठी आपण 4608 भागिले 32 केलं, उत्तर आलं 144. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया यातील शेवटचा घटक स्वाध्याय 2.5 मधला आहे. सर्व गणित आपण स्पष्टीकरणासहित पाहितलेली आहेत. आपण याचा पुन्हा सराव करा. नवनीत पुस्तकातली सर्व गणित आपण घेतलेली आहेत विथ स्पष्टीकरण आणि सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला परत चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या गणिताचा वापर परत पहा आणि जेणेकरून तुम्हाला गणितात अधिक मार्क मिळतील आणि आपण नवोदयच्या अगदी जवळ जाऊ. चला तर मग भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.